लाखो जीवांना जगवणारं शहर, अनेकांची स्वप्न पूर्ण करणारं शहर. इथे एखादा माणूस जगण्यासाठी आलेला असो, स्वतःला सिद्ध करण्यासाठी आलेला असो, या शहरावर राज्य करायला आलेला असो व या शहराच्या अगदी पर्यटनाला आलेला असो, तो या शहराच्या प्रेमातच पडतो. त्याचा इथून पायच निघत नाही. म्हणूनच की काय, मुंबईला मायानगरी असं देखील म्हणतात. आणि महत्वाचं म्हणजे मुंबईचा हा मोह आजकालचा नाही. अनेक शतकांपासून या शहरात येणारे कधी इथलेच झाले हे त्यांनाही कळालं नाही. मग ते अश्मयुगात दक्षिणेतून आलेले कोळी असोत, नंतरच्या काळात गुजरातहून आलेले कोळी असोत, ख्रिस्तपूर्व काळात उत्तरेतून आलेले आर्य असोत, पर्शिया म्हणजेच आताच्या इराणमधून आलेले पारशी असोत, मध्य पूर्वेतून आलेले मुस्लिम असोत, पश्चिम युरोपातून आलेले पोर्तुगीज असोत वा इंग्रज, हे सारे या शहराच्या प्रेमात पडले आणि इथलेच झाले. या प्रत्येकाने मुंबईवर 100-200 वर्ष राज्य केलं. या साऱ्यांनी मुंबई आमचीच असा वेळोवेळी दावा देखील केला. पण यातील बहुतेकांना कालांतराने देश सोडून जावं लागलं. काही जण इथेच स्थायिक देखील झाले आहेत. या विदेशी राजवटींखेरीज भारतातील चौल्य, चालुक्य, शिलाहार, मौर्य, सिल्हार म्हणजेच शेलार आणि बिंब या राजवटीच्या काळात मुंबईची भरभराट होत गेली. पण प्रश्न पडतो तो म्हणजे इतके सारे राजे, महाराजे, ईस्ट इंडिया सारखी कंपनी यांना मुंबई आपल्या ताब्यात असावी असे का वाटत होते? काय होते या शहरात ज्यामुळे इतके सारे लोक या शहराकडे आकर्षित झाले? हेच आपण आज मुंबई कोणाची या मालिकेच्या पहिल्या भागात जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. मुंबईच्या जडणघडणीवर परिणाम करणारे साधारणपणे 5 कालखंड सांगितले जातात. एक हिंदू कालखंड, दुसरा मोहनदियन कालखंड म्हणजेच मुस्लिम राजवटीचा कालखंड, तिसरा पोर्तुगीज कालखंड, चौथा इंग्रजांचा कालखंड आणि पाचवा स्वातंत्र्यानंतरचा म्हणजेच आत्ताचा आधुनिक कालखंड. पण त्याही आधी येथे मानवी वस्ती होती. ती कोणाची होती हे प्रथमतः पाहूया. मुंबई शहर म्हणजे 7 बेटांचा समूह. काही ठिकाणी असाही उल्लेख आढळतो की फार वर्षांपूर्वी 2 ते 3च बेटांची मिळून ही मुंबई होती. ही बेटे तशी निर्जनच होती, परंतु दक्षिणेतून द्रविडियन लोक येथे आले. ते आजूबाजूच्या समुद्रात मासेमारी आणि कंदवळणाच्या जंगलात शिकार करून आपली उपजीविका करायचे. ही लोक शेतीही करत होते. त्यांच्याकडील हत्यारे ही अश्मयुगात आढळणाऱ्या हत्यारांची अगदी साम्य असणारी होती. यावरून हे लोक अश्मयुगातच येथे आले असावेत असा अनुमान काढला जातो. मासेमारी हे यांचे मूळ काम असल्याने ते कोळी असावेत असेही म्हटले जाते. कोळी म्हणजे एकाच कुळातील आणि कुणबी म्हणजे एका कुटुंबातील. त्यामुळे इथले मूल निवासी हे कोळीच आहेत असा उल्लेख मुंबई गॅझेटमध्ये देखील आढळतो. नंतरच्या काळात गुजरातहून काही कोळी लोक येथे आले. तेही मासेमारीच करायचे. असं म्हटलं जातं की गुजरातहून पहिल्यांदा आलेल्या या कोळी लोकांनी आपली देवता मुंबादेवी आणि वालुकेश्वर आपल्या सोबत आणली आणि त्याची येथे स्थापना करण्यात आली. हे कोळी लोक कालांतराने ठाणे आणि परिसरातील किनारपट्टीवर स्थलांतरित झाले. यांची मूळ मुंबई म्हणजे आताचा कुलाबा. कुलाबा हे नाव कोलाभात किंवा कोलाबा यावरून पडले. कोलाबा म्हणजे कोळी लोकांची मालमत्ता असा उल्लेख डॉक्टर G.D. कुन्हा यांनी केला आहे. इसवी सनाच्या 700 ते 800 वर्ष आधी आर्यांनी दख्खनमध्ये आपली पहिली वसाहत निर्माण केली. गुजरात मार्गे ते मुंबईत आले. पुढे 400 वर्षात आर्यांनी संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर आपले वर्चस्व निर्माण केले. त्यामुळे द्रविडियन कोळ्यांची येथे संस्कृती विकसित झाली नाही. याच काळात युरोप, मध्य पूर्वेतील व्यापारी दक्षिणेकडे व्यापार करण्याच्या हेतूने मुंबई जवळील सोपारा म्हणजेच आताचे नालासोपारा या बंदरात येत असत. तसेच ठाण्यातही व्यापाराचे मोठे केंद्र निर्माण झाले. सोपारा आणि साष्टी म्हणजेच त्या काळी 66 गावांचा मिळून असलेला आताच्या बोरिवली आणि आजूबाजूची उपनगरे, राष्ट्रीय उद्यान, कान्हेरी लेणी, आरेचे जंगल हा परिसर.
येथे ही खलाशी व्यापारासाठी उतरत असत। साधारणपणे इसवी सन पूर्व 4थ्या शतकापर्यंत मुंबईतून मेसोपोटेमिया म्हणजेच सध्याचा पश्चिम आशियाचा प्रदेश येथे मोठ्या प्रमाणात व्यापार चालत होता। सोपाराप्रमाणे जंजिरा हे देखील त्या काळी व्यापाराचे एक मोठे केंद्र होते। मुंबई हे बंदर म्हणून विकसित होण्यात सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मुंबईचे भौगोलिक स्थान। मुंबईची बेटे ही मूळ समुद्रातून थोडीशी आत आल्याने समुद्रावरून येणाऱ्या वादळी वाऱ्यांचा या बेटांना फारसा फटका बसत नव्हता। ज्ञात माहितीनुसार मुंबईला 1837च्या जूनमध्ये आणि 1854च्या नोव्हेंबर महिन्यात वादळाचा फटका बसला। 1837च्या वादळात जीवितहानी झाल्याची माहिती उपलब्ध नाही, परंतु जवळपास 30 लाख रुपयांच्या मालमत्तेचे त्या वादळात नुकसान झाले होते। तर 1854च्या वादळात 150 लोक मरण पावले होते, अनेक घरं पडली, 200 जहाजं फुटली, यात 50 लाख रुपयांहून अधिकचे नुकसान झाले। त्याआधी ही वादळे आलीच असतील, परंतु त्याची नोंद मात्र कुठे आढळत नाही। त्यानंतर आजपर्यंत मुंबईला वादळाचा मोठा फटका बसला नाही तसा इतिहास नाही। यावरून मुंबई बंदर म्हणून विकसित करण्यात आजवरच्या प्रत्येक राजवटीला किती महत्त्वाचे वाटत होते हेच सिद्ध होते। मुंबईचे महत्त्व दिवसागणिक वाढतच गेले। आजच्या या पहिल्या भागात आपण अश्मयुगीन काळातील मुंबईवर नजर टाकली, इथला मूळ निवासी कोण हे देखील पाहिले। दुसऱ्या भागात आपण मुंबईचा मौर्य आणि समकालीन इतिहास व त्यावेळचे मुंबईचे महत्त्व पाहणार आहोत। त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा मुंबई आउटलुकच्या YouTube चॅनलला।